सर्वांना नमस्कार। शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे। आता इथे जगदाळे सर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे सगळ्यांचं। आता सगळ्या नेत्यांची मी नावं हे करत राहून जाईल बरं का। त्यामुळं सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी राज्यातले आपल्याला अनुदान मिळावं याकरता आम्ही तिघही आग्रही आहोत। एवढंच नाही तर सर्वच आमदार आग्रही आहेत। त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करताना कधीच कुठं कमी पडलो नाही। मी असेल, देशपांडे सर असतील, सावंत सर असतील, तुम्ही पाहिलं असेल की ही तर जोडगोळीच आहे। हे नेहमी दोघंही त्यांचं आता काही काम नाही तर सुद्धा ते येतात, बरोबर आहे की नाही? खरं पाठपुरावा करणारे आम्ही तर आहोतच, आमचं काम माझं कर्तव्यच आहे। पण तरी सुद्धा आपल्या शिक्षक बांधवांना न्याय मिळावा याकरता ही दोन माणसं सातत्याने मंत्रालयामध्ये येत असतात। मागच्या जून महिन्यापासून जसा आपला टप्पा वाढलेला आहे की नाही, 20 टप्पे असेल, 40 असेल, 60 पर्यंत गेलो। त्यानंतर पुढचा टप्पा वाढावा याकरता मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी एक दिवस अगोदर घोषणा केली की आपण दिवाळीमध्ये बघू, म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दिवाळी अधिवेशनात बघू। हे साक्षीदार आहेत, मला वाटतं जामनिक सर साक्षीदार आणि 4-5 लोक साक्षीदार। अधिवेशन संपायचा 2 दिवस अगोदर मी स्वतः तर माझ्या डोळ्यात पाणी आलं, हे यांनी पाहिलं आणि मी त्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या खाली तर ते बसत नाकातून होते ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की काहीतरी केलं गेलं पाहिजे। जरी हे विधानभवनामध्ये घोषणा झाली असेल तर हा निर्णय बदलवायचा आणि तो निर्णय बदलवण्यासाठी त्यावेळेला या दोघांनी सुद्धा, बाकी आपले आमदार होते त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली। आणि एकनाथजी शिंदे साहेबांना त्यावेळेला आपण सांगितलं की साहेब आपण शब्द दिला आहे तो आपण शब्द पूर्ण करावा। त्यावेळेला काय करायला पाहिजे? केसरकर साहेबांनी काल अशी घोषणा केली तर तुम्ही आज संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय घ्या आणि तशी दिलेल्या शब्दाची घोषणा करा। मला काय बोलायचं, तो कागद त्यांच्याकडे दिला आणि तो कागद ते घेऊन संध्याकाळच्या वेळेला त्यांनी चर्चा केली। दुसऱ्या दिवशी केसरकर साहेबांना आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना शब्द दिला त्यांनी की आपला हा आदेश लवकरच आपण काढू आणि हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची 1 जून 2024 पासून आपण अनुदान डिक्लेअर करत आहोत आणि त्याची तरतूद आपण पुरवणी मागणीमध्ये करू असं त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं। आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024ला शासन आदेश काढला। त्यामध्ये 3-4 गोष्टी होत्या। एक की वाढला टप्पा, दुसऱ्या गोष्टी शाळा राहून द्यायचा आणि तुमच्या त्रुटी पूर्तता केलेले काही लोक होते त्यांचा जो एक टप्पा राहिला आहे तोही द्यायचा, असे पैसे वगैरे सगळे मंजूर करून त्यांनी तो शासन आदेश काढला। आणि त्यानंतर आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये होईल एवढी अपेक्षा होती, त्याही वेळेला झालं नाही। त्यानंतर पुढे जाऊन आपल्या उन्हाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये खूप प्रचंड मेहनत केली। तुम्हाला सांगतो, आज माझ्या हातामध्ये हो सर, खाली बसा। आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, काही लोक तुम्ही टीका करा, टिप्पणी करा, मी सुद्धा शिक्षक आहे, हे पण दोघं शिक्षक आहेत। आम्ही कधी कुठं कमी पडलो लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती म्हणतो। खूप त्रास दिला लोकांनी, खूप वाईट साईट बोलले आम्हाला माहिती आहे। पण आम्ही काय ठरवलं होतं की नाही, आपला शिक्षक राज्यात नाही, 2-4 लोकांसाठी कशाला आपण हे करा। आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही। पण अधिवेशनात जरी झालं नाही तरी त्यानंतर सुद्धा पाठपुरावा करत राहिलो मी आणि भाऊ। त्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो, साहेब तुम्ही शब्द दिला होता, आपण इलेक्शनच्या अगोदर आपण बोललो होतो हा विषय आपण करायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, साहेब आपण शब्द दिला आपण करायला पाहिजे। शिंदे साहेब बोलले ज्ञानेश्वर काय करायला पाहिजे? म्हटलं साहेब जर पैशाची तरतूद नसेल तर आम्ही सुचवलं की तो पैसा परावर्तित करा, तो जर करता येत नसेल तर तुम्ही एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा पगार तर त्या पुरवणी मागणीमध्ये पुढचं तुम्ही टाका। तर किती पैसे लागतील तर ते आपल्याच लोकांकडनं कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं आपण की बाबा ते कॅल्क्युलेशन मला पाठवा आणि ते कॅल्क्युलेशन त्यांना मी दिलं। ते बोलले मी चर्चा करतो। त्यांनी स्पेशली तुम्हाला सांगतो मंत्र्यांची बैठक घेतली, तुम्हाला माहिती भाऊ, स्पेशल मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी चर्चा केली की आपण हा विषय दिलेला दादा भुसे साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला शिक्षकांना कुठल्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू होतं, आंदोलन थांबलेलं नव्हतं। मे महिन्याच्या एंडिंगला आपण ते थांबवलं की आपल्याला हे करायला पाहिजे। शिक्षकांनी आंदोलन केलं, इथे आपण पाहिलं की राज्यभर आंदोलन झालं, त्यामध्ये आपण सर्वजण उतरलो जात, प्रत्येक ठिकाणी अनेकांनी रॉकेल ओतले वगैरे हा प्रकार घडला होता।
हे सगळे विधान परिषदेमध्ये आम्ही सातत्याने सगळे आमदारांना घेऊन करत होतो. एक दिवस पण आम्ही शांत बसलो नाही. शेवटी शेवटच्या दिवशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेबांनी काहीतरी करा, आणि त्यांना एक कागदावर चिठ्ठी लिहून दिली आणि त्यांनी तो विषय घेतला होता. त्यांनी माझं नाव पण घेतलं होतं की ज्ञानेश्वर पात्रे. आठवतं मला, आम्ही गप्पा नव्हतं बसलो, काम करत होतो. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी करू. मग एप्रिल महिन्याच्या एंडिंगला त्यांना मी भेटलो. भाऊही सोबत होते. तर साहेब काय करायचं, शिक्षक वाट बघतायत. आम्ही पोस्ट टाकली की लोक लगेच आमच्या विरोधामध्ये बोलतात, चुकीचं सांगतात की त्यांना आम्ही फक्त फोटो सेशन करतो. अजिबात नाही बरं का. ज्याला कोणाला वाटत असेल ना आम्ही फोटो सेशनसाठी काम करतो, अजिबात नाही. आम्ही पण हाडाचे शिक्षक आहोत. तुमच्यासाठी याच लेट करून आम्ही उड्या मारले, तेव्हा जाऊन कुठे 20% अनुदान सुरू झाले. लक्षात ठेवा. आणि भविष्यात माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, आम्ही प्रयत्न करतो त्यांना भेटून सांगण्याचा. आज सुद्धा सकाळी आम्ही तिघं आम्ही त्यांना भेटलो. जस्ट इकडे मला सातत्याने जगदाळे सरांचा फोन यायचा, डावरे सरांचा फोन यायचा, जामनिक सरांचा फोन की सर तुम्ही आझाद मैदानावर म्हटलं येणार. आज तुमच्या आझाद मैदानावर आम्ही येणार आहोत. 5 तारखेपासून सरांचा माझा कॉन्टॅक्ट सुरू होता. माझा कोकण दौरा होता. कोकण दौरा संपून म्हटलं मी सर येतोय. आणि आल्या आल्या आम्ही आता प्रचंड गर्दी एकनाथजी शिंदे साहेबांकडे होती. तिथे जाऊन आम्ही तिघही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब शिक्षक आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. टप्पा अनुदानाचं काय, तर त्यांनी सांगितलं टप्पा अनुदान आमचं काम चालू झालेलं आहे. निगेटिव्ह कुठेही बोलले नाहीत. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पूर्वी भेटलो, तेही सांगितलं की पण द्यायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये. मग साहेब म्हटले त्यांनी निरोप काय देऊ, बरोबर आहे की भाऊ, निरोप काय देऊ, आम्ही त्या शिक्षकांना भेटायला जाऊ का. ते बोलले बिंदास जा आणि त्यांना सांगा तुमचं काम सुरू आहे. एवढं त्यांनी आज आम्हाला सांगितलं आणि तो निरोप घेऊ इथपर्यंत आम्ही आलो आहोत. पण जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही. नका ठेवू आमच्यावर विश्वास, पण आम्ही आमचं काम करत राहू. बरं की तुम्हाला आज कितीही सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या विरोधात बोलायला सुरुवात करा, पण आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. जोपर्यंत 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. मागच्या वेळेला लोकांनी उपोषण केलं होतं, आम्ही आतमध्ये फाडवलं. आज सकाळचीच गोष्ट की आम्ही जेव्हा शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांकडे बसलो होतो त्यावेळेला शरद पवार साहेबांचा त्यांना फोन आला होता. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की टप्पा अनुदानाच्या संदर्भात शरद पवार साहेबांचा मला फोन आलेला आहे. म्हटलं साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते बोलले ठरल्याप्रमाणे EPCच्या बैठकीला फाईल पाठवलेली आहे. मागच्या बैठकीत आम्ही जेव्हा 15 दिवसापूर्वी बैठक झाली होती त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं EPCच्या बैठकीला फाईल पाठवली. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं EPCच्या बैठकीला फाईल दिली आहे. आता EPCच्या बैठकीत काय झालं ते माहीत नाही आम्हाला, पण म्हटलं याच्यावरती तोडगा कोण काढणार, ते एकनाथजी शिंदे साहेब काढतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काढतील. 2-3 दिवसापूर्वी आपले बरेच लोक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण गेले होते आणि त्यांनी पण पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे. आता एकनाथजी शिंदे साहेबांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आपलं काम चालू आहे, शिक्षकांना तुम्ही सांगा. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडामोडी इथपर्यंत आपल्या भगिनी